शक्तीपीठ महामार्गच रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनास आमदार सुधीर गाडगीळ यांनी उपस्थित पाठिंबा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेण्याचं आश्वासन दिले। शेती बचावासाठी जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन करीत आहेत। पूर्वीच्याच रेखांकनानुसार महामार्ग करणार असल्याचे प्रसार माध्यमातून प्रसारित झाले। आंदोलन करूनही महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचा विचार करायला तयार नाही। रेखांकन बदलून महामार्ग करणार अशा वल्लगना हवेत फिरविरल्या ज्या भागातून हा महामार्ग जाणार आहे तेथील शेतकऱ्यांना मोबदला कसा देणार याबाबत सरकार किंवा मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीयेत। काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे संचालक यांनी पर्यावरण खात्याकडे शक्तीपीठ महामार्गाबाबत परवानगीसाठी अर्ज दाखल केलाय। 12 जिल्ह्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि भूसंपादन अधिकारी यांची बैठक घेऊन शक्तीपीठ महामार्गाच्या कामासाठी भूसंपादन सुरू करण्याबाबत सूचना दिल्या। कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विरोध करून महामार्ग रद्दचे नोटिफिकेशन विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर काढले। यावेळी आमदार गाडगीळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक लावण्याची जबाबदारी मी घेत असल्याचं आश्वासन दिलं। या आंदोलनात उमेश देशमुख, प्रभाकर तोडकर, भूषण गुरव, उमेश एडके, प्रवीण पाटील, यशवंत हारुगडे, सुधाकर पाटील, घनश्याम नलवडे, रमेश एडके, उत्तम पाटील, गजानन हारुगडे, रघुनाथ पाटील, विलास थोरात, प्रशांत पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते। सांगली जिल्ह्यामधून 19 गावामधून शक्तीपीठ महामार्ग जातोय। या 19 गावातल्या सर्व बाधित शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध केलेला आहे। या सांगली जिल्ह्यामधल्या सगळ्या सुपीक जमिनी की ज्या जमिनी आत्ता या एक 5-7 वर्षामध्ये सिंचनाखाली आलेल्या आहेत। काही लोकांनी स्वतःचं भांडवल गुंतवून या जमिनी विकसित केलेल्या आहेत। त्या सगळ्या जमिनी बागायती केलेल्या आहेत आणि त्यामुळे या शेतकऱ्यांचा त्या जमिनी द्यायला विरोध आहे। या सांगली शेजारून कृष्णा आणि वारणा या 2 नदी वाहताना आपल्याला दिसत आहेत। या दोन्ही नद्यांचं पाणी दर पावसाळ्यामध्ये पात्राच्या बाहेर येतं आणि काही वेळेला दुर्दैवानं जर महापूर जर आला तर या परिसरामध्ये पाणी हे गावामध्ये शिरतं, सांगली शहरामध्ये शिरतं। या पार्श्वभूमीवर जर महामार्ग केला आणि त्याचा भराव जर या दोन्ही नदीच्या काठी जर पडला किंवा पिलर जरी मोठमोठे उभा केले तरी दर पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी हे अडून राहणार आहे। आत्ता ज्या शेतीत पाणी जातं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं शेती हे त्या पाण्याखाली जाणार आहे आणि दुर्दैवानं जर महापूरच जर आला तर आणखीन गावं ही पूरबाधित होणार आहेत। त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध आहे। गेल्या अनेक दिवसापासून हे सगळे शेतकरी आंदोलन करत आहेत, पण महाराष्ट्र सरकारला ते आंदोलन करताना शेतकरी दिसत नाहीत। म्हणून परत एकदा आंदोलन तीव्र करून जोपर्यंत महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आमचं चालूच राहणार आहे असा इशारा आम्ही महाराष्ट्र सरकारला देत आहोत। आज संपूर्ण राज्यामध्ये 12 जिल्ह्यामध्ये हे आंदोलन आहे। 12 जिल्ह्यातले सगळे शेतकरी प्रत्येक जिल्हाधिकारी कचेरीसमोर धरणं आंदोलन करत आहेत। ज्या ठिकाणी प्रॉब्लेम आले त्या ठिकाणी किमान निवेदनं देत आहेत, पण शेतकरी या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करताना दिसत आहेत।